जय जिजाऊ जय शिवराय। मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। नाताळ आणि 31 ची मौज करण्यासाठी मालवणच्या किनारपट्टीवर देशभरातील पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। तारकर्ली, देवबाग, वायरी, भूतनाथ, दांडी, चिवला बीचवर पर्यटकांची एकच गर्दी पाहावयास मिळत आहे। सिंधुदुर्ग किल्ला दर्शन आणि समुद्रात वॉटर स्पोर्ट करण्याचा बेतच प्रत्येकाने आखला आहे। MTDCच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटिक स्पोर्टच्या आरमार या सुसज्ज नौकेने समुद्रातील निवती रॉक्स पाहण्याची मजा तर काही औरच आहे। नुकताच नौदलाने बांधकाम केलेला राजकोट किल्ला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यास शिवप्रेमी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत। मालवणमध्ये राहण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत। घरगुती पद्धतीचे होमस्टे ठिकठिकाणी राहावयास उपलब्ध असतात। त्याचबरोबर समुद्र किनाऱ्यावर मोठी हॉटेल्स आणि लाकडी कॉटेजेसही मिळतात। महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या तारकर्ली येथील केंद्रावर त्याचप्रमाणे MTDCच्या इसदामध्ये पर्यटकांची उत्तम व्यवस्था आहे। पर्यटन हंगामात रूम बुकिंग करून आल्यास गैरसोय होत नाही। मालवणमध्ये पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ला, ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, त्यांच्या हातापायाचे ठसे अशा बऱ्याच गोष्टी आहेत। नुकताच भारतीय नौदलाने राजकोट या किल्ल्याची नव्याने उभारणी करण्यात आली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ला, ज्यावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, त्यांच्या हातापायाचे ठसे अशा बऱ्याच गोष्टी आहेत। नुकताच भारतीय नौदलाने राजकोट या किल्ल्याची नव्याने उभारणी केली आहे। या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे। त्यानंतर रॉक गार्डन राजकोट, पद्मदुर्ग, जय गणेश मंदिर, भराडी देवी मंदिर, तारकर्ली, वायरी, चिवला बीच, देवबाग येथील कर्ली खाडी, समुद्र, सुनामी आयलंड, निवती रॉक्स। मालवणमध्ये येणारा बहुतांश पर्यटक हा येथील सी फूड खाण्यासाठी येतो। पापलेट, सुरमई, प्रॉन्स, खेकडे, तिसरे, शिपले, कालवे, शिणाने, बांगडा, सौंदाळा हे मासे पर्यटकांच्या नेहमीच पसंतीचे असतात। मालवण समुद्रकिनारी सकाळी आणि सायंकाळी असा दिवसातून 2 वेळा मासळीचा मोठा बाजार भरतो। या बाजारात होणारा मासळीचा लिलाव पाहण्यासारखा असतो। मालवणमध्ये समुद्रात वॉटर स्पोर्ट्स आनंद लुटला नाही तर आपली ट्रिपच पूर्ण झाली नाही असेच म्हणावे लागेल। या ठिकाणी दांडी बीच, तारकर्ली, देवबाग आणि चिवला बीचवर सर्व प्रकारच्या समुद्रातल्या साहसी क्रीडा केल्या जातात। यामध्ये स्कुबा डायव्हिंग, समुद्रातील पॅरासेलिंग, बनाना राईड, बंपर राईड, जेट स्की, बॅक वॉटर बोटिंग यांचा समावेश आहे। बॅक वॉटर बोटिंग करताना आपणास क्रोकोडाईल पॉइंट, सुनामी आयलंड पॉइंट, डॉल्फिन पॉइंट, म्हातारीची चूळ, निवती लाईट हाऊस आदी ठिकाणांचा आनंद घेता येतो। धन्यवाद।